घालोनिया भार राहिलो निश्चिंती निरविली संती विठोबासी लावोनिया हात पुरवाळीला माथा सांगितली चिंता न करावी कीर्तन विषय करता म्हणजे निरूपणा करता निवडलेला अभंग महाराष्ट्राची लाडकी संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची राखरांगोळी करणार देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 5 चरणाचा उत्कृष्ट असा सरळपंथी गुरु परंपरा या प्रकरणातील अभंग असून तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून संतावर वज टाकल्याच्या नंतर माणूस कसा निश्चिंत होतो याचं सविस्तर चिंतन म्हणजे हा अभंग आहे. विठ्ठल अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या असी मागा कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजस्वी ज्ञानियांचे राजे साधकांची मायबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्वमाऊली ज्ञानोबराय अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मृदंगाचार्य परिसरातून गावातून आहे तर महाराष्ट्रातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये पुण्यभूमी पावन क्षेत्र राणी उंचेगाव नावाचं हे गाव आणि या राणी उंचेगाव नावाच्या गावामध्ये श्रीनाथ गुरुकुल ही गुरुकुल ही वारकरी शिक्षण संस्था आपल्या सर्वांची लाडकी हरिभक्तीपरायण आपले बाळू महाराज शेळके यांनी गेल्या 6 वर्षापूर्वी या संस्थेचं या ठिकाणी हरिभक्तीपरायण परमपूज्य गुरुवर्य वैकुंठवासी जयराम बाबा भोसले आणि गुरुनाम गुरु सद्गुरु शांती ब्रह्म मारुती बाबांच्या कृपाशीर्वादानं आणि हरिभक्तीपरायण परमपूज्य प्रातस्मरणीय इथं जवळजवळ जेवढे बसलेले तेवढे जणी एकदा का होईना गुरुजीकडे गेलेले ते लक्षात ठेवा वही घेऊन लक्षात आलं का नाही जेवढे बसलेले तेवढे गुरुवर्य अशोक महाराज पांचाळ गुरुजी आता त्यांचं नाव घेणं बी उचित नाही गुरुजींच्या आशीर्वादानं मार्गदर्शनानं बाळू महाराजांची संस्था या ठिकाणी आहे. आज गुरुजींची विशेष उपस्थिती नामोल्लेख आपण कुणाचाच करीत नाही कुणाच्या बी घरचा कार्यक्रम असला तरी कुणाचं नाव घेत नाही पण फक्त गुरुजींचा उल्लेख प्रामुख्यानं आपल्या सगळ्यांचे गुरु असल्यामुळं म्हणजे मला तर गुरुजी दिसल्यापासून नुसतं मला ते क्लास मधलं येडी हळदच आठवते बाकी काय आठवत नाही. लक्षात आलं का नाही एवढा शब्द गुरुजींचा आठवतोय मला बाकी काय नाही. गुरुजींच्या समोर आज कीर्तन करणं मी विनंती केली तुम्ही कीर्तन करा इथं कुणीच काय म्हणणार नाही उलट तुम्ही उभा राहिले जास्त लोक खुश होते बरोबर आहे की नाही. पण गुरुजी म्हणले इकडला सूर्य इकडे जरी निघाला तरी मी कीर्तन करणार नाही पण एका शब्दानं मला उभं केलं. गुरुजी म्हणले कसं असते एक लक्षात ठेवायचं आईच्या पुढे लेकरांनी आनंद घ्यायचा. विठ्ठल आज गुरुजींची प्रामुख्याने उपस्थिती आपल्या सर्वांच्या वतीनं गुरुजींच्या चरणारविंदी मी माझा माथा नतमस्तक करतो आणि भगवान परमात्म्याकडे ज्ञानोबराकडे एकच प्रार्थना गुरुजींच्या बाबतीत करायची. गुरुजींचं कार्य तर म्हणजे एवढं मोठं आहे की त्या कार्याला जगात चॅलेंज नाही असलं कार्य गुरुजींचं. लक्षात आलं का नाही महाराज एवढं मोठं कार्य की त्या कार्याचं आपल्या तोंडातून वर्णन होणं शक्यच नाही एवढं गुरुजींचं कार्य आहे. फक्त आपण सगळेजण जमलो तसं आळंदीमध्ये एकदा गुरुजींचा 100वा आपल्याला जन्मदिवस साजरा करायला यावा एवढं आयुष्य गुरुजींना भेटावं या संस्थेच्या वतीनं माऊलीकडे प्रार्थना. आता उपस्थित सगळेच रती महारथी बाळू महाराजांनी म्हणजे खरं म्हणजे जीव ओतून या कार्यक्रमाचं आयोजन केलं. आपल्या भागात किशोर महाराजांचा गुरुजीचा कार्यक्रम आणि हा कार्यक्रम म्हणजे दोन्ही तोला मोलाचे कार्यक्रम बाळू महाराजांनी म्हणजे ताकद लावून आज या कार्यक्रमाचं आयोजन इथं 100 ते 200 कीर्तनकार असतील. लक्षात आलं का नाही आणि ते काही असे आयरे गैरे नाही पट्टीतले कीर्तनकार आहे सगळे इथं बसलेले म्हणजे आता ह्यांच्या पुढे मी बोलणं म्हणजे उचित नाही पण आता नाईलाज म्हणून तास दीड तास 2-2.5 तास सेवा करणं तर माझं कर्तव्यच आहे बरोबर. आता काय होय आता मी काय तुम्हाला म्हणू का चालेल मला काय म्हणायचं मी जवळ करेन तवर करेन. लक्षात आलं का नाही म्हणून आपण सगळेजण अतिशय प्रेमानं उपस्थित आहात. बाळू महाराजांच्या या संस्थेला खऱ्या अर्थानं 6 वर्ष पूर्ण झाले त्याचा वर्धापन दिन सोहळा अतिशय प्रेमानं सगळ्या विद्यार्थी बंधूंना आजी माझी विद्यार्थी मंडळ त्यांचा मित्र परिवार आणि तोंडात साखर असल्यामुळं गोड बोला माणूस असल्यामुळं माणसं भरपूर जमा झाली ती बरोबर आहे का नाही कारण तोंडात कायम साखर आहे बोलणं म्हणजे कायम गोड बोलणं 2 शाबी दिल्या तरी हो 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 एवढं म्हणून धकवून न्यायचं काम बाळू महाराजाचं म्हणजे
एवढी सगळी माणसं एका जागेवर येणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. लक्षात आलं का नाही? महाराष्ट्रात किती बूट झाली असेल आज, लक्षात ठेवा की बरोबर आहे का नाही? एवढे महाराज लोक इथं येणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. आपल्या सगळ्यांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करतो. चिंतनातला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरायांचा माझा योग चांगला आहे की ह्या सेवा माझ्या वाट्याला आवर्जून येतात. महाराज काय माझ्यावर ज्ञानोबरायाची कृपा, गुरुजींचा आशीर्वाद आणि ही सगळे की महाराज लोकांच्या घरचा कार्यक्रम असला की पहिला फोन मला येतो. बरोबर आहे का नाही सांगा? याचा अर्थ मी काही विद्वान आहे, लय अभ्यासू म्हणून नाही. डेअरिंग माझी एवढी कुणी करीत नाही फुकट करायची, एवढंच आहे, बाकी काही नाही. महाराज लक्षात आलं की नाही? सरास महाराज लोकांच्या घरचे कार्यक्रम मी केलेले, सरास जेवढे बी महाराज आहेत महाराज त्यांच्या घरी मी गेलेलोच आहे. लक्षात ठेवा. बरोबर आहे का नाही? हा, लक्षात ठेवा. मोह कमी जास्त झाले तुम्ही तरी बोल जाता, बाकी नाही बोलले कुणी तर. लक्षात आलं का नाही? म्हणून तुम्ही बोल जा, एवढंच आहे. आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत ही चिंतन सेवा अभंग तुकोबरायांचा आहे. 4-5 चरणाचा आहे. सरळपंथी गुरु परंपरा अभंगात प्रकरणातला असून तुकोबार आहे. संतावर वज टाकल्याच्या, भार शब्दाचा अर्थ वज होतो. भार शब्दाचा अर्थ काय? वज. संतावर वज टाकल्याच्या नंतर माणूस कसा निश्चिंत होतो याचं चिंतन करतात. कसं आहे, माणसाच्या अनेक वजे, वजे काही कमी नाही. पुन्हा कशाचं आता हे कीर्तनाचं माझ्यावर काय आहे वजच आहे किंवा आता ही काय सोपी गोष्ट आहे का सांगा? वजच आहे. आता जसं माऊली चाल म्हणताना ती राग वगैरे सगळं सांगत होती, त्यांना माहिती, ऐकणारे जाणकार आहेत, ती बी ती चाल देणं हे बी वजच आहे. लक्षात ठेवा, वजच आहे. ती वज उतरणं सोपी गोष्ट आहे का? इथं एवढं बी कमी जास्त झालं, इकडे तिकडे झालं की लगेच एकमेकांकडे बघून हसत. त्याच्यामुळे इथं तंतोतंत पण तंतोतंत लागतं एवढं मात्र खरंय. बरोबर आहे का नाही? असल्या बैठकीत तंतोतंतपणाला किंमत आहे. वजच आहे ना. आपला मुद्दा काय? ही काय वज आहे. आता पकवाज वाजवी नाही तुमच्यावर काय टाकलेलं, जिम्मेदारी म्हणजे वजच की थोडक्यात वज आहे. ही वज आहे माझ्यावर. जसं माणसावर अनेक वजे जरी असले तरी प्रामुख्यानं 2च वजे. अनेक वजे जरी असले तरी ती वजे हलकी करता येते, पण जगात 2 वजे असे ती वजे हलकी करता येत नाहीत, हलकी होतच नाही. त्यासाठी माणूस पटीतला लागतो. पहिल्या वजाचं नाव आहे मी आणि दुसऱ्या वजाचं नाव आहे माझं. महाराज म्हणतात, मी आणि माझे न धरी टाकी परती ओझे. मी आणि माझं ही 2च वजे प्रामुख्याने आहेत. ह्या वजानच माणसं बेजार आहेत. ते गवळणी म्हणतात, देवाकडे जायचंय का? माझी आम्ही पणाचा करून फराळ, उरला खावयाशी बैसला सकळ, ऐसा भुकाळू हा नंदाचा गोवळ. म्हणजे देवापर्यंत जायचं असेल तर ही 2 वजे काढूनच देवापर्यंत जावं लागतंय, नाहीतर दुसऱ्या वजानं देवापर्यंत. 2 वजे एवढे खतरा आहेत महाराज, हे वजेच उतरत नाही. म्हणून माणसाचं पतन जे व्हायला लागलंय ती फक्त मीपणा आणि माझेपणा. लक्ष द्यायला लागले का बोलू? एवढा घातक आहे. आपल्याला ज्ञानोबराच्या ओव्या सगळ्या पाठ आहेत. नवल अहंकाराची गोठी, विशेषण लगे अज्ञानाचे पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटे नाचवी. थोडक्यात ज्ञानोबराय म्हणतात मी पण, नाथ महाराजांनी त्याला पुष्टी दिली. नाथ महाराज म्हणतात भागवतातली ओवे, नाथ महाराज म्हणतात ही वज असले किती वज कुणाला वाटतंय मी म्हणून सगळं होतंय, मी म्हणून होतंय. नाथ महाराजांनी त्याला दृष्टांत दिला भागवतात. नाथ महाराज म्हणतात, बैलगाडी चालली रस्त्याने की खाली कुत्र चलत. काय झालं? कुत्र चलत. आणि त्याच्या डोक्यात एकच असते, काय? ही जी गाडी वाढायला लागलो ती मी वाढायला लागलो. गाडी खाली चाले श्वान, म्हणे माझा वेग आहे गहन. नाथ महाराज म्हणतात, कुत्र गाडी खाली चलत आणि म्हणे माझा वेग आहे गहन. माझा वेग गहन आहे असं बऱ्याच कुत्र्याला वाटतंय. मी 4 पायाच्या कुत्र्याबद्दल बोलायलो, ही ध्यानात ठेवा. लय जणाला वाटतंय मी होतंय, माझ्यामुळं होतंय, मी आहे म्हणून चाललंय. आपल्यामुळं काय होत नाही. पहिलं वजन मीपणाचं आणि दुसरं वजन माझेपणाचं. मी आणि माझं. लक्षात आलं का नाही? ही 2 वजे. आपल्याला जास्त वेळ काही नाही, तासाभरात सगळं अभंग संपला पाहिजे. मी आणि माझं वजे किती झाले? 2. वजे किती झाले अण्णा? किती? 2 वजे. वजे जसे 2 आहेत ड्युटी गुरुजी, तशी वजे टाकायचे ठिकाण बी 2च आहेत. जास्तीकडे कुठं वजे टाकायचे? वजे 2च आहेत आणि वजे टाकायचे ठिकाण बी, कारण हे 2च ठिकाणी वज टाकावं लागते, तिसरीकडे जमत नाही. हे वज टाकण्याचं पहिलं ठिकाण म्हणजे जगाचा मालक आहे तो परमात्मा. मग महाराज म्हणतात,
तुका म्हणे भार घातली भार घातलिया वरी मग होईल कैवारी नारायण. देवावर जर वज टाकलं तर देव स्वतः कैवारी होतो. म्हणून तुकोबारायांनी जाहीर म्हटलं काय तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे घालू वाह हा संसार देवा पायी देवा घालू तयावरी भार. भार म्हणजे वज. भार म्हणजे काय वज. त्या देवावर जर नाना वज टाकलं तर होईल कैवारी नारायण. फक्त त्याचे वज टाकीत असताना या वाचा मने दृढधरा जीव या वाचा मने दृढधरा जीव सर्वस्वती चालवी भारत्याचा भारत्याचा सर्वस्वमी चालवी भारत्याचा 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 सर्वस्वमी रामदेवरायचा देव मुदल सांगे पंढरीशी यारे प्रेमेत चित्ती घ्या रे नाम माझे. मग काया वाचा मने दृढ धरा जीवे आणि सर्वस्व मी चालवी भारत्याचा. वज टाकण्याचं पहिलं ठिकाण देव. पहिलं ठिकाण काय देव. एक ठिकाण वज किती सांगितले होते 2. पहिलं वज मी आणि दुसरं वज माझ. मग वज टाकायचे ठिकाण किती 2. पहिलं वज देवावर आणि टाकायचंच असेल. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी तुम्हा संतावरी तुम्हा संतावरी तुका म्हणे तुम्हा संतावरी तुम्हा संतावरी तुम्हा संतावरी ओझे. वज टाकायचं पहिलं ठिकाण देव आणि वज टाकण्याचं दुसरं ठिकाण आहे संत. कारण दुसरीकडे वज टाकले होते हलकं होणार. संत कसे आता तुम्ही कृपावंत साधू संत जीव लगा आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे अनभार ओझे तुम्हाशी. गोमट करा म्हणजे चांगलं करा. गोमट म्हणजे चांगलं. आमचं चांगलं करा कारण आम्ही वज तुमच्यावर टाकलेलं आणि ज्याचे वज टाकायचे त्याला व्यवस्थित बोलावं लागेल. बरोबर आहे का नाही. म्हणून आता
तुम्ही कृपावंते साधू संत जीवलग एकचे गोमटे ते करा माझे आणि भार ओझे तुम्हाशी. म्हणजे वजे दोन आणि वजे टाकायचे ठिकाण बी दोन. ही जी वजे महाराज मी पणाचं माझे पणाचं देवाला काही बी सहन होते, फक्त देवाला एवढं सहन होत. काय सहन होत नाही देवाला? काय सहन होत नाही देवाला? मेरी तो समान भार देवा देवा, मेरी तो समान भार देवा, मेरी तो समान भार देवा, धारी धारी भया भीमना, मेरी तो समान भार देवा, मेरी तो समान भार देवा, मेरी तो समान भार देवा, धारी धारी भया भीमना, मेरी तो समान भार देवा, मेरी तो हनला की डावतात त्यानं बी हनला का नाही सांगा बरं. तीळ भर जरी होयाभिमान आवाज वाढू माय आणि मेरू तो समान भार देवा. देवाला एवढं सहन होत. हा म्हणून नामदेवरायांनी आग्रह केला देवाला, ए देवा अहंकाराचा वारा मेला मी हात करीन त्याचा आवाज मला काही भजनातलं येत नाही, पण मला नाद आहे तेवढा भजनाचा. भजनानंदी त्याच्यामुळं कीर्तनापेक्षा भजनावर जास्त जोर असतो. त्याच्यामुळे बिंदास्त म्हणा, काही अडचण नाही. इकडे तिकडे गेले तरी समजून घ्यायसारखी माणसे, काय एवढं लगे काय झालं, बिंदास्त म्हणा. अहंकाराचा वारा न लागू राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकाशी. मी आणि माझं ही दोन वजे अतिशय महत्वाचे आणि हे दोन वजे टाकण्याचे ठिकाणी एक तर देव आणि दुसरी गोष्ट संत. आता आपण मुद्द्यावर या. देव आणि संत ही दोन वजे टाकण्याचे ठिकाण आहेत. बरोबर आहे तुमचे महाराज? दोन. आता मला सांगा, दोन्हीवर बी वजन टाकलं तरी 100% वजन हलकं होते, काही अडचण नाही. दोन्हीवर बी देवावर वजन टाकलं तरी हलकं होणारच आहे आणि संतावर वजन टाकलं तरी हलकं होणारच आहे. पण आता ह्या दोघांपैकी कुणावर टाकायचं हे आपल्या हातात. आता कसं असतंय, आता ह्याच्यात जर इकडून देव, एका पारड्यात देव आणि एका पारड्यात संत जर टाकले तर पारड कुणाचं जड भरण वाटते तुम्हाला? आता आपण सांगणारीच माणसे, संतांचं पारड नेहमी जड भरत. संत संत म्हणजे काय? संतुष्टम सततम वर्तते इति नाम संत. म्हणजे 12 महिने 24 तास कायम स्वरूपी जे संतुष्ट असतात त्यांचं नाव संत. त्याला तुकोबारांनी पुष्टी दिली. संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ आणि तुटली हळहळ त्रिगुणाची. पण जसे संत तसे साधू तसे ऋषी तसे मुनी. अलग अलग शब्द. साधू संत, साधू संताचा अर्थ आपल्याला कळाला. ऋषीचा अर्थ काय होतो? ऋषी म्हणजे काय? गाडी वाढवली, केस वाढविले, लांब जाऊन बसला, डोंगरात बसायला, जेवण करेना, नुसते सफरचंद हाणायला, त्याला ऋषी म्हणायचं का? त्याला ऋषी म्हणाय. ऋषी शब्दाची व्याख्या सांगतो. आता इथं सगळे कीर्तनकार आहेत आणि जाणकार आहेत, तरी एक व्याख्या सांगतो. तुम्ही म्हणणार भारी सांगितलं गड्या, असं सांगणार तुम्ही. ताईट बसा, तुम्हाला ऋषी शब्दाची व्याख्या सांगतो. ताईट बसा एकदा, ताईट बसा, नीट बसा, नीट बसा. तुम्हाला सांगतो म्हणजे व्याख्या सांगतो अशी, लक्षात ठेवा. तुम्ही म्हणणार असलं कुठं ऐकलंच नाही, असली व्याख्या सांगतो तुम्हाला. थाप टाका, तुम्हाला व्याख्या सांगतो ऋषी शब्दाची. हा, तुम्ही म्हणणार भारी गाड्या, भारी सांगितलं की म्हणणार. तुम्ही म्हणणार कुठंच ऐकलं नाही, हो असली व्याख्या सांगतो. सरळ अर्थ, मरेपर्यंत तुमच्या लक्षात राहणारा अर्थ ऋषी शब्दाचा, मरेपर्यंत लक्षात राहणार, त्यात काही बदल होणार नाही. पण शास्त्रयुक्त अर्थ, सरळ अर्थ पण शास्त्रयुक्त. कशाचा अर्थ? ऋषी शब्दाचा. आता तुम्ही हुशार आहेत, गुरुजी समोर आहेत. ऋषी शब्दाचा अर्थ नीट ऐका, कान उंच करून.
तुम्ही क्या बात आहे म्हणणार, असला अर्थ सांगतो. कशाचा कशाचा ऋषीचा. तुम्ही म्हणा असंच करणार तुम्ही. आता असला जसं सम आले तुम्ही असं असं गप्पुणे असं हात करता नाही, तसं करणार तुम्ही. नीट ऐका आता, नीट ऐका. ऋषी शब्दाचा अर्थ तुम्ही कुठंच ऐकला नाही, असला अर्थ सांगतो. हा वैदाना तर कवाच ऐकलेला नाही, असला अर्थ सांगतो. इकडे बघा आता, इकडे शास्त्री लोक उभे, तुम्ही बी ऐकला नाही, असला अर्थ सांगतो. आता हा गिरी महाराज कुठे गेले, महादेव महाराज? ती वज टाकून दिलं माह्यावर, तिकडे निघून गेले. ती कुठं? तुम्ही म्हणणार हे असला अर्थच ऐकला नाही. हे बघा आता, बघा आता इकडे प्रकाश महाराज टाका थाप, आता बघू द्या. चॅटीवर आहे भाग थाप लागेल. हा ऐका आता अर्थ ऋषी शब्दाचं, ध्यान देऊन ऐका. हे का सगळे सांगणारे महाराज लोकच ऐका आता. बघा इकडे माझ्याकडे कशाचा अर्थ, कशा नाना कशाचा ऋषीचा ऐका. हे बघा, कायम स्वरूपी जे संसारावर रुसले त्यांचं नाव ऋषी. कसं वाटलं आता? म्हणून रुसलो संसारा, म्हणून रुसलो संसारा, विठार पांढरा, सर्व हा विठार पांढरा, तुझशी अंतराय रे दातारा, तुझशी अंतराय दातारा, याची दावेदारा निमित्त, दावेदारा निमित्त संसारा, म्हणून रुसलो संसारा, सर्व विठार पांढरा, तुझशी अंतराय दातारा, हलो 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 दावेदारा निमित्त म्हणून रुसलो संसारा, सर्प हा विकार पांढरा. नीट ऐका, तुझशी अंतराय रे दातारा, आणि याची दावेदारा निमित्त. थोडक्यात आपला मुद्दा एवढाच आहे. विषय बदल काय थोड्या, हा मला वाटलं बस झालं तर बस झालं, काय बरोबर आहे का नाही? इकडे बघ, हे द्या म्हणजे मी आणि माझं ही दोन वजे आहेत. काय त्याला संपून टाकाय, त्याला काय लागेल? इकडे बघा, ही दोन वजे आहेत, आणि एक पारडे संताचं, दुसरं पारडे देवाचं. कोणत्या पारड्यात टाकल्यावर लवकर वज हलकं होणार आहे? तर सरळ उत्तर आहे, संतावर जर वज टाकलं तर डायरेक्ट वज लवकर हलकं होणार आहे. त्याचं कारण कसं आहे माहिती का? अभय माझ्याकडे लक्ष. देवाचं काम म्हणजे एसबीआय बँकेसर. कसल्या बँकेसर? एसबीआय बँकेसर. काम होत नाही असं नाही, पण सिरियल प्रमाण. तिने कोट कसला मोठा आहे, कोण आला आणि काय गिरदार आणि काय नाही, इतकी बी सही कमी जास्त झाली की माघारी फाईल. कळायला लागलं का? आणि संतांचं काम पतसंस्थेसारखं. या 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 चांगलं भांडवलावाला माणूस असला की चहा पाणी करून तिथं त्याची लगेच काम होतंय त्याच. पतसंस्थेत काम लवकर होतेत का एसबीआय मध्ये लवकर होतेत? बोला पटकन बोला. आता झालं 10-15 मिनिटात संपवितो. किती पतसंस्थेत लवकर काम होतेत ना? हा होत नाहीत का? आणि एसबीआय मध्ये नंबर न काम चाललं, सिरियल न. तसं देवाचं काम कसं आहे? देव काम करीत नाही असं नाही, पण ज्याचा नंबर येईल तसं. नंबर आला तर तुमचं काम होणार, नाही तर नाही होणार. लक्षात आलं का नाही? म्हणजे असं आहे, देवाचं कामच असं आहे. पंजाळ गुरुजीच्या क्लास सारखं वही ठेवून जायचं, नंबर येईन तेव्हा माग पुढे जमणार नाही. लक्षात आलं का नाही? हे खालून काय असलं काय नाही, कळलं का नाही? आणि ही संतांचं काम म्हणजे आपल्या क्लास सोनी. हा दक्षा घ्या घ्या लय जा. बरेच महाराज लोक शिष्याच्या घरी जाऊन क्लास घेतात. काय लक्षात आलं का नाही? पण गुरुजीचं काम कसं आहे? तंतोतंत वही ठेवायची, नंबरला जेव्हा नंबर येईन तेव्हा. बरोबर आहे का? खरं का खोटं बोला की? तसं देवाचं काम सिरियल नाही.
काम करणार कुणाची बी फाईल मंजूर करतो देव. ती कुणा वेस्टची फाईल मंजूर केली तर बाकीच्याच काय कळायला लागले का नाही. कुणाची बी फाईल मंजूर करणार. तुकोबरायत बोलतात असला देव आहे. निंदिले जे शास्त्रे, शास्त्रानं त्याला निंदले पण वंदे केली नाम मात्रे. ती फाईल सुद्धा देव निकालीत काढतो. काढीत नाही असं नाही पण सिरियल न बोलू, सिरियलच चालणार. पण संताजवळ कसं आहे, संत आल्या आल्या काम करणार. फक्त त्यांचं एकच आहे, आमच्याकडे या, आमच्या जवळ तुम्ही आलात लगेच नुसतं खातं खोलूस तर तुम्हाला लोन लगेच फाईल मंजूर. थोडे कागदपत्र कमी हो उद्या द्या, काही नाही अडचण. हा चला, खरं सांगायला लागलोय मी एक बी कागद दिला नव्हता. गाडी घेतली नंतर जशी येते तशी कागदपत्र देत राहिलो. खरं ना, तुम्हाला अनुभव त्याचे. पण आता तुम्ही जाणकार आहे, तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही, लगेच तुमच्या लक्षात येऊन जाईल. मग तुम्ही म्हणता मग देवापेक्षा संताकडे काम कसं काय लवकर होते. आता देव म्हणजे कसली बँक, एसबीआय, आणि संत म्हणजे पतसंस्था. एक ध्यानात ठेवा,